गावाकडचा चहा. ती आज लवकर घरी आली होती. तिने डोक्यावरला सरपणाचा भारा खाली ठेवला. तिचा दमलेला चेहरा दिवसभराचा थकवा दाखवत होता. ती घराचा ओटा चढून वर आली. समोरच असलेल्या फुटक्या रांजणातून तिनं पाणी काढलं आणि तोंड धुतलं. आपल्या लुगड्याच्या फाटक्या पदरानं तोंड पुसलं आणि देवघराजवळ गेली. देवघरात सांजवात लावली आणि अंगणात तुळशीत पण वात लावली. तेवढ्यात तिची नजर चुलीकडे गेली. ती उठली. 2, 3, 4 लाकडं गुडघ्यावर मोडली आणि चुलीत घालून चूल पेटली. बघता बघता चुलीतून जाळ आणि धुराचा कोट बाहेर आला. तिने पातेल्यात पाणी टाकून वरच्या खुंटीला अडकलेले मळकट पिशवीतून गूळ काढून पाण्यामध्ये टाकला. थकल्या जीवाला उत्तेजना देणारं द्रव्य हळूहळू तयार व्हायला लागलं. पातेल्याला उकळी फुटू लागली. तसं तिच्या दिवसभर केलेल्या कामाच्या आठवणी उकळू लागल्या आणि चहा तयार झाला. तिने तो चहा आपल्या फाटक्या पदराने गाळला आणि एकच घोट घेतला. दिवसभर जाणवलेल्या थकाव्याची बिडी जणू काय आपोआप गळून पडली.